लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राणी कृष्णाच्या रूममध्ये येऊन बसलेली असते आणि ती रागातच कृष्णाकडे बघत असते. तर कृष्ण तिला विचारते की काय झालं फ्रेंड. तर राणी काही उत्तर न देता रागातच तिच्याकडे बघू लागते आणि त्यामुळे कृष्णा म्हणते की अरे हो, मला माहिती आहे तू माझ्यावर रागवली आहेस ना, कारण आपण त्या लंबूसोबत रिंगा रिंगा रोजेस केलं. पण तुला माहिती आहे ना, आपण हे सगळं मनापासून नाही केलं. आणि त्यावर राणीसुद्धा नाटक करत म्हणते की अगं हो कृष्ण, मला माहिती आहे की तू राघवसोबत मनापासून वडाची पूजा नाही केली. तू हे जे काही केलं आहेस ते फक्त आईंसाठी, त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं म्हणूनच तू हे नाटक करतेस ना. आणि त्यावर कृष्ण आश्चर्याने तिच्याकडे बघू लागते. तर राणी म्हणते की अगं मला माहिती आहे की आई लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात आणि तुला इथून जाता यावं, म्हणूनच तू हे सगळं नाटक करतेस ना. आणि त्यावर कृष्णासुद्धा फक्त हो म्हणते. तर राणी म्हणत असते की खरं तर आधी मला तुझा राग आला होता, पण त्यानंतर मला कळलं की तू हे सगळं का करते, त्यामुळे आता माझ्या मनात तुझ्याविषयी कोणताही राग नाही आहे. आणि राणीचं असं गोड गोड बोलणं ऐकून कृष्ण म्हणजे सिंधूच विचारात पडते. ती मनाशी म्हणत असते की ही माझ्याशी इतकं गोड गोड का वागते, नक्कीच हिच्या डोक्यात काहीतरी सुरू असणार. तर इकडे राणी कृष्णाला म्हणत असते की कृष्ण, मी तुला एक गिफ्ट देण्याचं ठरवलं आहे, कारण आता माझ्या लक्षात आले की तू माझी खरी मैत्रीण आहेस. आणि त्यावर कृष्ण खुश होत म्हणते की फ्रेंड, खरंच तू आपल्याला गिफ्ट देणार आहेस का. आणि त्यावर राणी म्हणते हो. आणि मग ती कृष्णाला सांगते की तुला गोदा मावशीसाठी एक मुलगी दत्तक हवी होती ना, तर त्या मुलीची व्यवस्था झाली आहे. आणि ते ऐकून कृष्णाला तर खूप आनंद होतो. तर राणी तिला सांगत असते की पण एक प्रॉब्लेम आहे, आपल्याला उद्याच त्या मुलीला भेटायला जावं लागेल, पण ही गोष्ट तू गोदा मावशीला किंवा घरात इतर कोणालाही सांगायची नाही. आणि त्यावर कृष्णा म्हणते की ठीक आहे फ्रेंड, आपण कोणालाही काही सांगणार नाही, पण तू आपलं काम एवढं लवकर केलं, आपला विश्वासच बसत नाही. तर राणी म्हणत असते की आता माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच आपण तुझं हे काम पटकन केलं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला उद्याच तिकडं जावं लागेल आणि ही गोष्ट तू कोणालाही सांगायची नाही. आणि त्यावर कृष्णासुद्धा हो म्हणते. आणि मग त्यानंतर राणी तिला सांगते की मी तुझ्यासाठी मस्त कॉफी घेऊन येते आणि मग ती तेथून निघून जाते. कृष्णा मनाशी म्हणत असते की हिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी सुरू आहे. ही एवढ्या सहजासहजी सावीला माझ्याकडे सोपवण्यासाठी कशी काय तयार झाली, याचा शोध घ्यायलाच हवा. त्यानंतर मग ती तेथून निघून जाते. त्यानंतर मग रात्री जेव्हा कृष्णा तिच्या रूममध्ये जाते, तेव्हा तिला रूममध्ये सगळीकडे सजावट केलेली दिसते. तिच्या सगळ्या रूममध्ये फुगे लावलेले असतात, टेबलसुद्धा छान सजवलेला असतो आणि त्या टेबलवर सिंधूला आवडणारे सगळे पदार्थ ठेवलेले असतात. आणि ते सगळं काही बघून कृष्णा म्हणजेच सिंधू तर खूप खुश होते. तिला तिने राघवसोबत घालवलेले सगळे क्षण आठवतात आणि नकळतपणे तिचे डोळे भरून येतात. ती प्रेमाने ती सगळी सजावट, ते सगळे पदार्थ बघत असते. तिला खूप आनंद झालेला असतो आणि तितक्यात राघवसुद्धा त्या ठिकाणी येतो. तो कृष्णाला सांगतो की हे सगळं काही तुझ्यासाठी आहे, त्यामुळे ती त्याच्याकडे बघू लागते. आणि मग त्यानंतर राघव तिच्यासाठी आणलेले कँडी फ्लॉससुद्धा तिला देतो. त्यामुळे कृष्णाचा आनंद तर गगनात मावेनासाच होतो. तिला सगळे जुने प्रसंग आठवत असतात आणि ती प्रेमानेच राघवकडे बघत असते. तर राघव तिला म्हणत असतो की मला माहिती तू आज माझ्यासाठी उपवास केला होता, फक्त माझ्यासाठी तू आज दिवसभरात काही खाल्लेलं नाही आहे, त्यामुळे हे सगळं काही मी तुझ्यासाठी केलं आहे. आणि मग त्यानंतर तो पुढे असंही म्हणतो की मला माहिती आहे तुझं माझ्यावर मनापासून प्रेम आहे, कारण तू आज माझ्यासाठी उपवास केला. आणि जेव्हा ती लाल रंगाची साडी पांढरी झाली तेव्हा तुला मनापासून वाईट वाटलं. आणि इतकंच नाही, तर तू मी जेवावं म्हणून काही करायला तयार असते, वेगवेगळी कारणं काढून मला घरी बोलावते, मी जेवण केलं नाही तर तुलाही वाईट वाटतं. मग हे सगळं प्रेम नाही तर काय आहे. जसं माझं तुझ्यावर प्रेम आहे तसंच तुझं देखील माझ्यावर प्रेम आहे, हे आता मला माहिती आहे. आणि राघवचं हे सगळं बोलणं ऐकून कृष्णाचे डोळे नकळतपणे भरून येतात. ती राघवकडेच बघत असते. तर राघव तिला म्हणत असतो की सिंधू आता बस झालं, आता तरी माझ्या प्रेमाचा स्वीकार कर.
आणि मग त्यानंतर तो तिला मिठी मारायला जातो. तर सिंधूसुद्धा पुढे जात असते. मात्र तितक्यात तिला रूमच्या बाहेर राणी उभी असलेली दिसते आणि राणी आपलं बोलणं चोरून ऐकते हे लक्षात आल्यावर ती खूप घाबरते. तिला काय करावं ते सुचत नाही आणि मग त्यानंतर ती राघवजवळ जाते. मात्र ती जोरात राघवच्या कानाखाली मारते आणि त्यामुळे राघवच्या पायाखालची तर जमीनच सरकते. तू आपल्यासोबत असं का वागते हेच त्याला कळत नाही. तो रागातच तिच्याकडे बघत असतो. तर कृष्णा नाटक करत म्हणत असते की लंबू तुला किती वेळा सांगितले की आपण ती सिंधू बिंदू नाहीये आणि आपलं तुझ्यावर प्रेम नाहीये, तुला का कळत नाही. तर हे सगळं काही राणी बाहेरून ऐकत असते आणि बघतही असते. तर इकडे राघवला नेमकं काय सुरू आहे तेच कळत नाही. तो देखील खूप चिडलेला असतो. मात्र त्याच्या तोंडून शब्दही फुटत नाही. तर कृष्णा वैतागून म्हणत असते की लंबू तुला किती वेळा सांगायचं की आपलं नाहीये तुझ्यावर प्रेम आणि आपलं नातं फक्त पैशांपुरतं आहे, ते तेवढंच राहू दे. आणि पुढे ती असंही म्हणते की तू आपल्याला आधी सांगितलं होतं की तुझी मदर आजारी आहे, तिला बरं करण्यासाठीच तू आपल्याला घरी घेऊन आला. आपण सगळे प्रयत्न केले, ती आता बरीसुद्धा झाली आहे. पण तुझं हे नवीनच सुरू झाले की माझ्यासोबत लग्न कर, माझ्यासोबत लग्न कर. तुला का कळत नाही आहे की माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे, मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही आहे. आणि मग त्यानंतर ती राघवपासून दूर जाऊन उभी राहते. तर राघव तिच्याकडे जातो. तो तिचा हात पकडत तिला विचारतो की तुझं हे सगळं काय चाललंय, प्लीज मला सांग तरी की नेमकं माझं काय चुकलंय. तुला माझा राग आलाय ना, तर ठीक आहे, हवं तर मार मला. आणि मग तो सिंधूचा हात पकडूनच पुन्हा त्याच्या गालावर मारून घ्यायला सुरुवात करतो. मात्र कृष्णा पटकन तिचा हात बाजूला करते. ती म्हणते की लंबू आपण तुझ्या कानाखाली मारायला नको होती, आपल्याला खरंच खूप वाईट वाटते, तू आपल्याला माफ कर. पण तुला का कळत नाहीये की तुझ्या सिंधूला आपल्यामध्ये शोधायचा प्रयत्न करतो. ती सिंधू आपण नाहीये, आपण कृष्ण आहोत आणि तुझी सिंधू तुला लवकरात लवकर मिळावी म्हणून आपण देवाकडे रोज प्रार्थनासुद्धा करतोय. तर राघव म्हणत असतो की रोज देवाकडे प्रार्थना करायची काही गरज नाहीये, कारण माझी सिंधू माझ्या समोरच उभी आहे. तू हे नाटक बंद कर, म्हणजे माझी सिंधू मला लवकरात लवकर मिळेल. मात्र ते ऐकून सिंधू म्हणजेच कृष्णाला काय बोलावं तेच कळत नाही. आणि मग त्यानंतर राघव तिला म्हणतो की चल तू माझ्यासोबत, आणि तो तिचा हात पकडूनच तिला त्याच्या खोलीत घेऊन जातो. आणि तेव्हा राणी लपून बसते आणि राघव सिंधूला घेऊन खोलीत गेल्यावर ती सुद्धा लगेच त्या ठिकाणी येते. मात्र राघवने रूमचा दरवाजा बंद करून घेतलेला असतो आणि मग त्यानंतर तो कृष्णाला त्याचं कपाट दाखवत म्हणतो की बघ हे कपाट मी आजही रिकामं ठेवलं आहे, कारण फक्त तुझ्यासाठी. मला हे कपाट पुन्हा भरलेलं पाहिजे नाही. त्यानंतर मग तो तिला तिचा ड्रॉवर दाखवत म्हणतो की बघ हा ड्रॉवरसुद्धा रिकामा आहे, कारण यामध्ये फक्त तुझं सामान असायचं आणि फक्त याच 2 गोष्टी नाहीत, तर या रूममधील प्रत्येक गोष्ट तुझी वाट बघते सिंधू. आणि मग त्यानंतर तू तिच्या जवळ जात म्हणतो की प्लीज मला सांग, तू माझ्यासोबत अशी का वागतेय, माझं काही चुकलं आहे का? जर माझं काही चुकलं असेल तर मला शिक्षा कर, प्लीज माझ्यासोबत तू अशी वागू नको, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, माहिती आहे ना तुला. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच राणीसुद्धा त्या ठिकाणी आलेली असते आणि ती दरवाजाला कान लावून हे सगळं काही ऐकत असते. पण तिला ते नीट ऐकू येत नसतं, त्यामुळे ती मनाशी म्हणत असते की प्रत्येक वेळी यांना दरवाजा बंद करून काय बोलायचं असतं काय माहीत. आणि मग त्यानंतर ती आतमध्ये डोकावत नेमकं काय सुरू आहे हे बघण्याचा देखील प्रयत्न करते. मात्र तिला काही दिसत नाही. तर इकडे राघव सिंधूला विचारत असतो की प्लीज सांग मला की तू माझ्याशी अशी का वागते, निदान आता तरी कबूल कर की तूच माझी सिंधू आहे. आणि त्यावेळी सिंधू मनाशी म्हणत असते की राघव मलासुद्धा तुमच्यापासून दूर राहायचं नाहीये, मलाही तुमच्या मिठीत येऊन माझी सगळी दुःख विसरायची आहेत. पण आत्ता जर मी तुम्हाला काही बोलले तर आपल्या सावीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, कारण ती मधू बाहेरच उभं राहून आपलं बोलणं ऐकत असणार. त्यामुळे मी तुम्हाला आत्ता काही सांगू शकत नाही. प्लीज थोडे दिवस वाट बघा. एकदा का आपली सावी आपल्याकडे सुखरूप आली की मी तुम्हाला सगळं काही सांगेल.
आणि सिंधूला असं तिच्याच विचारांमध्ये गढून गेलेलं बघून राघव तिला विचारतो की काय झालं सिंधू, प्लीज सांग ना मला. आणि त्यावेळी मग सिंधू त्याचा हात पकडते आणि त्याला बेडवर शांतपणे बसायला सांगते. त्यानंतर मग ती तिचा राघवचा सावी आणि विनूचा फोटो घेऊन येते आणि तो फोटो त्याच्या हातात देत म्हणते की लंबू, जी गोष्ट आपली आहे ना ती आपल्याजवळ येणारच, फक्त आपण योग्य वेळेची वाट बघायला हवी. तू काळजी करू नको, तुला तुझी सिंधू लवकरच भेटेल. आणि मग त्यानंतर ती तेथून जाण्यासाठी निघते. ती दरवाजा उघडते आणि आजूबाजूला बघते तर राणी त्या ठिकाणी नसते आणि त्यामुळे ती पुन्हा राघवकडे जाते. तिला माहिती असते की राणी आता पुन्हा त्या ठिकाणी येणार आणि त्यांचं बोलणं ऐकणार आणि त्यामुळे ती मुद्दाम राघवला सांगू लागते की लंबू, आपण कोणावर प्रेम करतो त्यापेक्षा कोण आपल्यावर प्रेम करतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि या घरात तुझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत, तू त्यांचा विचार कर, म्हणजे तू सुखी राहशील. उगाच तू आपल्या मागे लागू नको, कारण आपण सिंधू नाही आहे. तर हे सगळं राणीने ऐकलेलं असतं आणि ती खूपच खुश होते, कारण तिला असं वाटतं की ही कृष्णा आपल्यासाठी हे सगळं काही बोलत आहे. तर इकडे राघव मात्र चिडूनच कृष्णाला म्हणत असतो की मला तुझी ही फिलॉसॉफी ऐकायची नाही आहे. मुळात मला तुझा चेहरासुद्धा बघायचा नाही आहे. फक्त तू मला माझ्या सावीला लवकरात लवकर आणून दे, कारण सावीशिवाय मी जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे तू आत्ता निघ आणि माझ्या सावीला घेऊनच परत ये. आणि मग तो सिंधूला त्या रूमबाहेर काढतो आणि तिच्या तोंडावरच दरवाजा बंद करतो. तर या सगळ्या गोष्टींमुळे सिंधूला खूप वाईट वाटलेले असते. तर दुसरीकडे राघवसुद्धा पूर्णपणे खचून गेलेला असतो आणि तो त्यांचा फॅमिली फोटो रडतच बघत असतो. तर इकडे कृष्णा त्या खोलीच्या बाहेरच उभी असते. तिला माहिती असते की राणी इथे नक्की येणार आणि मग थोड्याच वेळामध्ये राणी त्या ठिकाणी येते. ती नाटक करतच कृष्णाला विचारते की काय झालं कृष्णा, तू इथे काय करतेस. तर कृष्णा विचारते की फ्रेंड, तू आत्ता इथे कशी. तर राणी सांगते की मला तहान लागली होती, म्हणून मी पाणी पिण्यासाठी चालले होते. आणि मग त्यानंतर ती म्हणते की कृष्णा, मगाशी तू आणि राघव बोलत होता ना, तेव्हा तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं. तू राघवला खऱ्या प्रेमाबद्दल काहीतरी सांगत होतीस ना. आणि त्यावर कृष्णासुद्धा हसतच हो म्हणते. तर राणी म्हणत असते की मी ते ऐकलं आणि तू माझ्याचबद्दल बोलत होती हे कळलंय मला. तू माझी बाजू घेऊनच त्या राघवला समजावत होती ना. आणि ते ऐकून कृष्णा हसतच मनाशी म्हणते की चला, म्हणजे यांनी आमचं पूर्ण बोलणं ऐकलेलं नाही. मला यांना जेवढं ऐकवायचं होतं तेवढंच ऐकलंय, त्यामुळे ती खुश होते. आणि मग तीसुद्धा नाटक करतच राणीला म्हणते की अगं तू लंबू आपल्यामध्ये त्या सिंधूला शोधत असतो, पण आपण त्याला सांगितलं की जे लोक तुझ्यावर प्रेम करतात त्यांचा तू विचार कर, म्हणजे सुखी राहशील. मात्र राणीचा अजूनही तिच्यावर थोडा संशय असतो. त्यामुळे ती म्हणत असते की मला तर कळतच नाही आहे की राघव एवढा हँडसम आहे, श्रीमंत आहे, मग तरीही तू त्याला नकार का देते. त्याचं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे, मग तरीही तू त्याला का टाळते. आणि त्यावर कृष्णा म्हणते की फ्रेंड, त्याचं आपल्यावर नाही तर त्या सिंधूवर प्रेम आहे आणि त्यामुळे आपल्याला तो आपल्या आयुष्यात नको आहे. मात्र राणी म्हणत असते की असं कसं, त्याचं तर तुझ्यावरच प्रेम आहे. मात्र कृष्णा म्हणते की नाही फ्रेंड, तो आपल्यामध्ये सतत त्या सिंधूला बिंदूला शोधत असतो. त्याचं आपल्यावर प्रेम नाही आहे, तर त्या सिंधूवरच प्रेम आहे. आणि तू तर त्याच्यावर प्रेम करतेस ना, तू दुसऱ्या कोणत्या बाईला टिकू देशील का. आपलं प्रेम मिळवण्यासाठी तू काही करू शकतेस हे माहिती आहे मला. आणि ते ऐकून राणीला सिंधू जेव्हा दरीत पडली होती तेव्हाचा क्षण आठवतो. तर कृष्णा म्हणत असते की फ्रेंड, आता आपल्याला लवकरात लवकर इथून निघून जायचं आहे. आणि तू म्हणालीस ना की तू त्या दत्तक मुलीचा सुद्धा बंदोबस्त केला आहे, मग आपण उद्याच तिला भेटण्यासाठी जाऊ. आणि त्यावर राणीसुद्धा हसतच हो म्हणते आणि मग कृष्णा तेथून निघून जाते. मात्र राणी पुन्हा संशयानेच तिच्याकडे बघू लागते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत कृष्णा राघवकडे जात त्याला सांगते की मीच तुमची सिंधू आहे, पण मी आत्ता तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाही, कारण आपल्या सावीच्या जीवाला धोका आहे. आणि ते ऐकून राघवला तर मोठा धक्काच बसतो. आणि मग त्यानंतर विनू त्याला विचारत असतो की बाबा, सावी ठीक तर असेल ना, तिला कोणी किडनॅप तर केलं नसेल ना. आणि त्यावर राघव म्हणतो की विनू बाळा, तू काळजी करू नको,
मी आपल्या सावीला काही होऊ देणार नाही. आणि मग त्यानंतर तो सावीसोबत नेमकं काय घडलंय हे शोधण्याचा प्रयत्न सुरू करतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.